हॅलो एव्हरीवन, इन्फिनिटी ई क्लासमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण क्लास 9चा पार्ट फर्स्टचा चॅप्टर फर्स्ट पाहणार आहोत, सेट्स. चला तर मग इन्फिनिटी ई क्लासमध्ये आज काहीतरी नवीन शिकूयात. चला, काय चॅप्टर फर्स्ट, सेट्स. काय म्हणतात सेटची डेफिनेशन? सेटची डेफिनेशन करण्याआधी सेट म्हणजे काय समजून घेऊयात. तुम्ही कधी बुक्स खरेदी करायला गेलेत? काय म्हणता? आम्हाला क्लास 9चा बुकचा सेट द्या, आम्हाला क्लास 9चा बुकचा सेट द्या, आम्हाला 1 डझन बुक्स द्या, नोटबुक्स द्या, आहे की नाही? किंवा आपण कलर पेनचा सेट मागतो, सेट द्या आम्हाला पूर्ण. हे सेट म्हणतो आपण, हा सेट वर्ड वापरतो, बऱ्याच ठिकाणी वापरतो. सेटचा अर्थ काय होतो? संच. मराठीमध्ये विचार केला संच. आता हा शब्दच जास्त कॉम्प्लिकेटेड वाटायला लागला सेटपेक्षा. ओके, संच म्हणजे काय? ग्रुपिंग, एक गठ्ठा, एकत्र असलेला गठ्ठा. आता तुम्हाला जर सगळी पुस्तकं, आता एक एक पुस्तक मागायची वेळ आली, समजा तुम्ही दुकानामध्ये गेलात आणि म्हटले आम्हाला मराठीचं पुस्तक द्या 9वीचं, आम्हाला सेमीचं गणिताचं पुस्तक द्या, आम्हाला सेमीचं सायन्सचं पुस्तक द्या, आम्हाला मराठीमधून SSTचं पुस्तक द्या, आम्हाला हिंदीचं पुस्तक द्या. इतके पुस्तक सांगण्यापेक्षा त्यांना सरळ सरळ सांगायचं आम्हाला 9वीचं सेमीचा संच द्या. त्यांना माहिती आहेत 9वीला सेमीला कोणते कोणते पुस्तकं असतात, ते सगळे पुस्तकं काढून देतात. हाच तो फरक आहे. त्यांना एक फिक्स डेफिनेशन आहे. 9च्या सेमीची जी बुक्स आहेत त्यांचं एक फिक्स डेफिनेशन आहे. 9ची मराठीची जी बुक्स आहेत त्याची फिक्स डेफिनेशन आहे. 9ची इंग्लिश मिडियमची जी बुक्स आहेत त्याची एक फिक्स डेफिनेशन आहे. ही बुक्स म्हणले तर इंग्लिश मिडियमला द्यायची, ती बुक्स म्हणले तर मराठीला द्यायची. तुम्हाला कधी 9ची बुक्स मागे गेले तर 10ची बुक्स मिळाले तर कधी होईल का? कधीच नाही, कारण त्यांच्या फिक्स डेफिनेशन फिक्स आहेत. आता म्हणून आपण सेट्सची डेफिनेशन करतो. पहा, सेट्स इफ वी कॅन डेफिनेटली अँड क्लिअरली डिसाइड द ऑब्जेक्ट्स, डेफिनेटली अँड क्लिअरली डिफाईन द ऑब्जेक्ट्स ऑफ अ गिवन कलेक्शन, देन दॅट कलेक्शन इज कॉल्ड अ सेट. जर आपण ते ऑब्जेक्ट्स, एखाद्या सेटचे ऑब्जेक्ट डेफिनेटली आणि क्लिअरली डिसाईड करू शकत असेल तरच ते ऑब्जेक्ट आपले काय होतील? सेटचे एलिमेंट्स होतील. ओके, आता त्याला आणखी एक डेफिनेशन केली जाते. पहा, अ सेट इज कलेक्शन ऑफ वेल डिफाईन्ड ऑब्जेक्ट्स. छोटी आहे आणि मिनिंगफुल आहे. वेल डिफाईन्ड हा जो आपण इथं केला ना, डेफिनेटली आणि क्लिअरली, या शब्दाचा अर्थ वेल डिफाईन समजून घ्या. आता इथं मिनिंग कसा होतो? आता समजा मी क्लासमध्ये आलो आणि विचारलं हु इज द क्लेवरेस्ट स्टुडंट इन युअर क्लास. क्लेवरेस्ट, सगळ्यात हुशार कोण आहे तुमच्या क्लासमध्ये? तुम्ही म्हणसाल चला आता मला 90% आहेत, माझ्यापेक्षा तर 55% एक्स्ट्रा आहे, 95% आहेत, म्हणजे मी माझ्यापेक्षा तो हुशार असेल. चला आपण सेटची डेफिनेशन पाहिली आहे. पहा पुढे, जनरली द नेम ऑफ द सेट आर गिवन बाय कॅपिटल लेटर्स. म्हणजे नाव आपल्याला जर सेटला द्यायचं असेल तर आपण देऊ शकतो कॅपिटल लेटर्स यूज करू शकतो. ABCD टू झेडपर्यंत कुठलंही लेटर यूज करा. पण त्यातले काही लेटर फिक्स आहेत. ते कोणते फिक्स आहेत आपण पुढे पाहूयात. पुढे आणखी काय म्हणलेत? द मेंबर्स ऑर एलिमेंट्स ऑफ अ सेट आर शोन बाय लेटर स्मॉल ABCD. ओके, स्मॉल लेटर जे आहेत आपल्याला मेंबर्स किंवा त्याचे एलिमेंट शो करण्यासाठी लागतात आणि कॅपिटल लेटर्स सेट शो करण्यासाठी. ओके, आता पुढे काय दिले? If A is an element of set A is an element of set A, then we write A belongs to A. हा सिम्बॉल जो आहे तो बिलॉंगचा सिम्बॉल म्हणजे A belongs to A, कॅपिटल A. ओके, म्हणजे काय म्हणता येतं? A is element of कॅपिटल A किंवा A belongs to कॅपिटल A. ओके, अशा पद्धतीने आपण त्याचं मिनिंग देऊ शकतो. हे ऑरमध्ये A इज एलिमेंट ऑफ A और A बिलॉंग्स टू A, अशा पद्धतीने आपण त्याला सांगू शकतो. म्हणजे कुठलाही एक एलिमेंट, म्हणजे फॉर एक्झाम्पल आपला समजा बुकचा सेट B म्हटलं, B इज इक्वल टू सेट ऑफ बुक्स. तुम्ही कोणते कोणते बुक्स घेता? मराठी, इंग्लिश, हिस्ट्री, जिओग्राफी, मॅथ्स, सायन्स. झाले 6 बुक्स, झालं आपलं रेग्युलर सेट. अशा पद्धतीने आपण सेट दाखवू शकतो. 2 कर्ली ब्रॅकेटच्या आतमध्ये एलिमेंट्स लिहायचे आणि कॉमाने सेपरेट करायचे. ह्या लिहिण्याच्या पद्धतीत आपण पुढे पाहणार आहोत. आता समजून घ्या. आता इथे मराठी काय एक एलिमेंट आहे, मराठी इज बिलॉंग्स टू
बी अशा पद्धतीने जातो. इंग्लिश इज बिलॉंग्स टू बी. ओके. समजा आता एक वेगळ्या विषयाला EVS, त्याचं काय बुक्स याच्यामध्ये नाही दिसत आपल्या सेटमध्ये. EVS इज नॉट बिलॉंग्स टू बी. ओके. पुढला सिम्बॉल पाहून घ्या, नॉट बिलॉंग्सचा. म्हणजे आपल्याला त्यामध्ये जर नसेल ए इज नॉट एलिमेंट ऑफ सेट ए जर असेल असा, तर आपण ए इज नॉट बिलॉंग्स टू साईन काढून त्यावर एक रेष मारायची नॉट बिलॉंग्स टूची. ओके. समजा आपण म्हणलं ड्रॉइंग इज नॉट बिलॉंग्स टू बी. त्या बुकमध्ये ड्रॉइंगचा पण कुठेतरी दिसत नाही आहे. ड्रॉइंग इज नॉट बिलॉंग्स टू बी. अशा पद्धतीने बिलॉंग्स आणि नॉट बिलॉंग्सच्या कंडिशन समजल्यात. म्हणजे आपण स्मॉल लेटर कशासाठी वापरणार आहे, एलिमेंट दाखवण्यासाठी. कसे एलिमेंट दाखवावे लागतात. समजा आपल्याला कधी एखाद्या वेळ आली की ज्या ठिकाणी आपल्याला ह्या एलिमेंटला कधी नाव द्यायचे, तर मग आपण शकतो ए इज इक्वल टू मराठी, बी इज इक्वल टू इंग्लिश, सी इज इक्वल टू हिस्ट्री. अशा पद्धतीने आपण नावं देऊ शकतो. म्हणजे आतले जे लेटर्स दाखवायची वेळ आली तर आपण स्मॉल लेटर्स वापरणार आहे, आणि सेट दाखवण्याची वेळ आली तर आपण कॅपिटल लेटर्स वापरणार आहे. ओके. इथपर्यंत क्लिअर आहे सगळं. आणखी एक कन्सेप्ट समजून घ्या. सेटमध्ये कधीही आपण रिपीटेड एलिमेंट घेत नाही. आणि समजा आता तुम्ही यादी करताय राशनची, तुम्हाला राशन भरायचं आहे, एक मंथली राशन तुम्ही भरताय आणि त्यासाठी तुम्हाला यादी करताय. तुम्ही लिहिले ते काय, साल्ट, शुगर, सोप, ऑइल. ओके. आणि परत तुम्ही लिहिले इथं साल्ट. तुम्हाला त्याचं मिनिंग वेगळा समजा. इथे तुम्ही साल्ट आणि साल्ट डबल लिहिले, असे डबल साल्टला तुम्ही काय होईल, दुकानदार देताना तुम्हाला डबल मीठ देईल. फरक काय पडेल त्याला काय फरक पडणार नाही. तुम्हाला लिस्टला होतं डबल मी डबल दिले. पण आपल्याला इथे सेट ज्यावेळी दाखवायचा असेल, राशनचा सेट दाखवायचा असेल, त्यावेळी आपण काय करणार आहे, साल्ट कॉमा शुगर कॉमा सोप कॉमा ऑइल आणि कॉमा परत जर साल्ट घ्यायचा विचार आला तर साल्ट ऑलरेडी आपल्या सेटमध्ये आहे, घ्यायची गरज नाही आणि सेट कम्प्लिटेड. अशा पद्धतीने आपण त्याचा लिस्ट बनवू शकतो. सेटमध्ये आपल्याला रिपिटेशन चालत नाही, बाकी ठिकाणी आपण रिपिटेशन करू शकता. रिपिटेशन नॉट अलाउड. ओके. आणि सेट दाखवताना कसा, कर्ली ब्रॅकेटमध्ये. कर्ली ब्रॅकेट आठवतात तुम्हाला, इतक्या प्रॉपरली काढता येत नाहीत. कर्ली ब्रॅकेटमध्ये दाखवायचा आणि प्रत्येक एलिमेंट सेपरेटेड बाय कॉमाज. ओके. त्यांचं समजले असतील तर आपल्याला ही सेटची डबल डेफिनेशन ती लिहून घ्या. इथली सेटची आधीची फर्स्ट डेफिनेशन, ही सेकंड डेफिनेशन. नंतर सेटला आपण ABCD डिवाइड करतो, मेंबर्स आणि बिलॉंग्स टू नॉट बिलॉंग्स, त्या कंडिशन लिहून घ्या आणि आपण पुढे पाहूयात. ओके. चला पहा, मेथड्स ऑफ रायटिंग सेट्स. सेट लिहिण्याच्या वेगवेगळ्या मेथड्स कोणत्या आहेत. ओके. कोणती मेथड आहे, एक तर लिस्टिंग मेथड आहे फर्स्ट, दुसरी रूल मेथड. लिस्टिंग मेथडला आणखी एक नाव दिलं त्यांनी रोस्टर मेथड किंवा रोस्टर फॉर्म, आणि रूल मेथडला नाव दिलं आहे सेट बिल्डर फॉर्म. काय असतात समजून घेऊयात, लक्षात राहतील आपल्याला लगेच. लिस्टिंग मेथड किंवा रोस्टर मेथड. रोस्टर म्हणजे काय, मस्टर आठवत आहे, मस्टरचं हा शब्द रोस्टरवरून आलेला आहे. रोस्टर म्हणजे लिस्ट, यादी. ज्या ठिकाणी तुमचं काय तिथे एक लिस्ट लिहून ठेवली जाते, एक यादी असते. तुमचे अटेंडन्स शीटवर पहा सगळ्यांची नावं असतात, एकाखाली एक लिस्ट असते. कधी एकाचं नाव डबल झालं का रे, कधीच होत नाही. तशी ही लिस्टिंग मेथड आहे, तिथे लिस्ट केलेली असते. ओके. लिस्टिंग मेथड म्हणजे लिस्ट करणे. ओके. काय दिलं म्हणलं तिथं पहा, इन दिस मेथड वी राईट ऑल द एलिमेंट्स इन अ सेट इन कर्ली ब्रॅकेट्स. कर्ली ब्रॅकेट कोणते, हे मग असे आपण काढले होते ना, असे कर्ली ब्रॅकेट्स. रायटिंग कर्ली ब्रॅकेट्स. Each of the element is written only once म्हणजे रिपिटेशन नॉट अलाउड. कळत आहे का. कर्ली ब्रॅकेट महत्वाचा शब्द आहे, ओनली वन्स हा शब्द महत्वाचा आहे. अँड सेपरेटेड बाय कॉमाज, आणि प्रत्येकाला आपण सेपरेट काय करतोय, कॉमाने सेपरेट करतोय. द ऑर्डर ऑफ एलिमेंट इज नॉट इम्पॉर्टंट. ऑर्डर नॉट इम्पॉर्टंट. ऑर्डर म्हणजे तुम्ही 1 2 3 4 लिहा किंवा 3 2 1 4 लिहा, काय फरक पडत नाही. तुम्ही ऑर्डर काही मॅटर करू शकत नाही. बट इट इज नेसेसरी टू राईट ऑल द एलिमेंट इन सेट. आणि काय नेसेसरी आहे, सगळे एलिमेंट्स राईट करणं नेसेसरी आहे. ऑल द एलिमेंट्स. ओके. ऑल एलिमेंट्स लिहिणे नेसेसरी आहे. दुसरं काय म्हणलेत, आता हीच समजून घेऊयात. समजा तुम्हाला सेट ऑफ फर्स्ट 5 नॅशनल नंबर्स लिहायचं आहे. समजा मी काय लिहितोय, S इज इक्वल टू, समजा नाव दिलं S इज इक्वल टू, काय लिहायचं आहे, कर्ली ब्रॅकेट. कोणते एलिमेंट्स आहेत, तर फर्स्ट 5 नॅशनल नंबर्स कोणते, 1 2 3 4 5. 1 2 3 4 5 हे माझे काय, फर्स्ट 5 नॅचरल नंबर्स. ही लिहिण्याची पद्धत आहे. 2 कर्ली ब्रॅकेटच्या आतमध्ये सगळे एलिमेंट्स 1 2 3 4 5 कॉमनने सगळे सेपरेट केलेत आणि कोणालाही रिपीट केलेलं नाही. ही आपली पद्धतीची काय होते, लिस्टिंग मेथड किंवा रोस्टर मेथड म्हणतो आपण त्याला. ओके.
तिला असं पण लिहू जाऊ शकतो पहा, एस इज इक्वल टू 5 1 2 4 3. डझंट मॅटर, इथं ऑर्डर मॅटर करत नाही, फक्त सगळे एलिमेंट्स आले पाहिजेत, जे आपल्याला पाहिजे तेवढे सगळे एलिमेंट आले पाहिजेत, ऑर्डर काहीही मॅटर करत नाही. ओके, म्हणजे एस सेट आपण मी कशाबद्दल लिहा, नाव एसच दिलं पाहिजे का, नाही तुम्ही काही देऊ शकता, मी पी देऊ शकतो, पी इज इक्वल टू, मी आर देऊ शकतो, आर इज इक्वल टू. आता मी तुम्हाला सांगितलं पहा, काही सेट फिक्स असतात, ते फिक्स सेट कोणते असतात पहा, तर नॅचरल नंबरसाठी एन फिक्स आहे, एन इज इक्वल टू सेट ऑफ नॅचरल नंबर. कोणते कोणते, तर 1 2 3 4 5 कुठपर्यंत असतं नॅचरल नंबर, इनफायनाईट, म्हणजे पुढे डॉट डॉट करायचे आहेत आणि कर्ली ब्रॅकेट क्लोज करायचं आहे, म्हणजे इन्फिनिटीपर्यंत, पुढलं एंड आपल्याला माहिती नाही. दुसरा सेट असतो डब्ल्यू, डब्ल्यू इज इक्वल टू सेट ऑफ होल नंबर्स, म्हणजे 0 1 2 3 4 डॉट डॉट, हे जे आहेत ते होल नंबर्स आपले फिक्स आहेत. त्यानंतर आपला आहे तो इंटिजर्स आय, त्याला झेड पण एक नाव आहे, झेड इज इक्वल टू आय इज इक्वल टू, दोन्ही सिम्बॉल फक्त इंटिजरसाठी आहेत. कसे असतात, डॉट डॉट. आता आपल्याला समजण्यासाठी इथं ऑर्डर मॅटर करत नसते, पण समजण्यासाठी -2 -1 0 1 2 डॉट डॉट अशा पद्धतीचे एलिमेंट्स आहेत, म्हणजे निगेटिव्ह सगळे नंबर्स 0 आणि पॉझिटिव्ह नंबर्स सगळे ते आपण काय करतो, इंटिजर्स किंवा झेडमध्ये डिनोट करतो, आय किंवा झेड. ओके, पुढचा आहे कोशंट, क्यू इज इक्वल टू, व्हॉट इज क्यू, सेट ऑफ रॅशनल नंबर्स. आणि आता इथं जे लिहायचं ते नंतर लिहूयात, रॅशनल नंबर्स. आणि पुढचा क्यू कॉम्प्लिमेंट, क्यू डॅश लिहिला होता त्याला ॲक्च्युली, क्यू डॅश हा कशासाठी आहे, फिक्स इरॅशनल नंबर्स, इरॅशनल नंबर्स. आणि पुढचा एक आणखी एक सेट आहे आर, आर इज इक्वल टू रिअल नंबर्स. हे जे आहेत फिक्स आहेत, एन डब्ल्यू झेड आय क्यू क्यू डॅश आणि आर, हे काय आहेत आपले फिक्स सेट आहेत. याचे सिम्बॉल शक्यतो मिक्स करायचे नाहीत, कारण की हे आपण सेट वापरतो बऱ्यापैकी ठिकाणी, वापरायचे असेल तर वापरू शकता, डझंट मॅटर, एवढं काही याचा प्रॉब्लेम येत नाही. पण शक्यतो हे सोडून खूप सारे सिम्बॉल आहेत ना, ए बी सी डी ई एफ जी एच आय जे के खूप सारे आहेत, आय सोडला तर खूप सारे, पण पुढे एन डब्ल्यू तुम्ही वापरू शकता किती पाहिजे तेवढे. ओके, चला तर मग आता लिस्टिंग मेथड समजली आहे, सगळे एलिमेंट एक एलिमेंट एकदाच रिपिटेशन करायची नाही, सेपरेटेड बाय कॉमा आणि कर्ली ब्रॅकेटच्या आतमध्ये. ओके, पुढली पहा रूल मेथड. रूल मेथड म्हणजे काय, त्याला सेट बिल्डर फॉर्म सुद्धा म्हणलं जातं, रूल मेथडला सेट बिल्डर फॉर्म सुद्धा म्हणलं जातं. काय असतं, इन दिस मेथड वी डू नॉट राईट लिस्ट, आपण लिस्ट लिहित नाही, वी डू नॉट राईट लिस्ट ऑफ एलिमेंट, बट जनरली द एलिमेंट युजिंग व्हेरिएबल फॉलोड बाय अ व्हर्टिकल लाईन, व्हेरिएबल फॉलोड बाय व्हर्टिकल लाईन और कोलन, कोलन आठ होते का, हा डबल डॉट कोलन, व्हर्टिकल लाईन लाईक दिस और स्ट्रेट लाईन, कोणती वापरू शकता, दिस और दिस. आपण हा कोलन पाहिजे, हा कोलन, ह्या तिन्हीपैकी काहीतरी एक वापरायचं आहे, म्हणजे एक व्हेरिएबल लिहायचा आहे आणि तो कोलन लिहायचा आहे. ओके, अँड राईट द प्रॉपर्टी ऑफ द व्हेरिएबल, हे महत्त्वाचा शब्द आहे, प्रॉपर्टी ऑफ द व्हेरिएबल म्हणजे काय. आता पहा आपला एस एस काय होता, एस एस इज इक्वल टू सेट ऑफ फर्स्ट 5 नॅचरल नंबर्स. मग कसं लिहायचा असतो, एस इज इक्वल टू कर्ली ब्रॅकेटमध्ये समजा मी व्हेरिएबल घेतला वाय आणि पुढे कोलन किंवा स्लॅश, ही लाईन किंवा कोलन. ओके, आता वायची प्रॉपर्टी लिहायची, वायची प्रॉपर्टी म्हणजे काय, वाय घेतला आपण त्याच्यामध्ये, वाय कोण आहे, फर्स्ट 5 नॅचरल नंबरमधला एक आहे, म्हणजे वाय बिलॉंग्स टू नॅचरल नंबर. मग आता नॅचरल नंबर म्हणजे सगळेच नॅचरल नंबर येतील, नाही, पुढे वायला डेफिनेशन करूयात. मग वायसाठी 1 इज लेस दॅन इक्वल टू वाय विच इज लेस दॅन ऑर इक्वल टू 5, 1 आणि 5च्या मधलाच वाय पाहिजे आम्हाला, अशा पद्धतीने डेफिनेशन करतो. अशा पद्धतीने दिलं जातं मॅथमॅटिकल फॉर्मॅटमध्ये, त्याला म्हणतो आपण रूल मेथड, सेट बिल्डर फॉर्म. ओके, इथं एवढं फक्तच, इथं आपण काय, इथला सिंटेक्स काय आपला, आपण सेटचं नाव देतो, समजा ए नाव दिलं सेटचं, पुढे कर्ली ब्रॅकेट घेतले, कर्ली ब्रॅकेटमध्ये समजा एखादा व्हेरिएबल घ्यायचा आहे, व्हेरिएबल घेतला एक्स समजा, आणि एक्सची जी डेफिनेशन आहे, डेफिनेशनच्या पुढे आपण देतो. डेफिनेशन म्हणजे काय, एक्सला काय लिमिटेशन्स आहेत, एक्स कुठला घ्यायचा आहे, काय करायचं आहे, कसा घ्यायचा आहे, ते जे काही डेफिनेशन असणार त्या पुढे लिहितो आणि कर्ली ब्रॅकेट क्लोज करतो. ही होती आपली सेट बिल्डर मेथड, सेट बिल्डर फॉर्म किंवा रूल मेथड, याला काय म्हणतो आपण, रूल मेथड. ओके, मग आता हा जो क्यू होता, क्यू डॅश होता ना आर होता, हे सेट बिल्डरच्या फॉर्ममध्ये आपल्याला चांगल्या पद्धतीने लिहितात. पहा क्यू सेट ऑफ रॅशनल नंबर्स काय असतात, पी अपॉन क्यू वेर, असा लिहा, किंवा एक्स स्लॅश वाय, 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 एक्स स्ल
स्लॅश
एक्स इज इक्वल टू पी अपॉन क्यू. आता वेर पी अँड क्यू काय असतील? इंटिजर्स. पी कॉमा क्यू बिलॉंग्स टू इंटिजर्स. इंटिजरला आयल्या किंवा झेडल्या. ओके, फिक्स सिम्बॉल मी तुम्हाला सांगितलं होतं. आणि दुसरं काय? क्यू नॉट इक्वल टू 0. असे जे फॉर्मॅट असतात आपण रॅशनलमध्ये लिहितो. ओके, आणि पुढचा क्यू कॉम्प्लिमेंट विच इज इक्वल टू एक्स सच दॅट एक्स डज नॉट बिलॉंग्स टू क्यू. असे एक्स जे क्यूमध्ये जात नाहीत ते सगळे कुठे जाणार आहेत? क्यू कॉम्प्लिमेंटमध्ये. असा आहे, तसं सिम्पल केलं तर रॅशनल नंबरचा. आणि रिअल नंबर्स कसे असतात पहा. रिअल नंबर्स इज इक्वल टू एक्स सच दॅट एक्स बिलॉंग्स टू, आता हा सेट नीट पहा, क्यू युनियन क्यू कॉम्प्लिमेंट. म्हणजे क्यूचे पण आणि क्यूचे कॉम्प्लिमेंटचे पण. आता हे सगळे सिम्बॉल आपल्याला पाहिजे. युनियन सिम्बॉल काय आहे, कॉम्प्लिमेंट सिम्बॉल काय आहे, हे सगळे आपण पुढे पाहणार आहेत. म्हणून तुम्हाला म्हणतो याचं आपण नंतर पाहूयात. ओके, चला तुम्हाला काय नोट करून घ्यायचं आहे? लिस्टिंग मेथड नोट करून घ्या, रूल मेथड नोट करून घ्या, आणि लिस्टिंग मेथडच्या खाली लिस्टिंग मेथडचं एक्झाम्पल आणि रूल मेथड खाली रूल मेथडचं एक्झाम्पल लिहून ठेवा. ओके, वाटल्यास हे स्टँडर्ड फॉर्मॅटचे हे पण लिहून ठेवू शकता. चला तर मग नेक्स्ट पेजवर जाऊयात. एक ॲक्टिव्हिटी दिली पहा. एक्झाम्पल, फिल इन द ब्लँक्स गिवन इन द फॉलोइंग टेबल. आपल्या टेबल दिला, त्या टेबलमधले ब्लँक्स आपल्याला फिल करायच्यात. काय दिलं टेबल? लिस्टिंग ऑर रोस्टर मेथड. पहिल्या कॉलममध्ये काय? लिस्टिंग मेथड किंवा रोस्टर मेथड आहे. आणि सेकंड कॉलममध्ये रूल मेथड आहे. ओके, लिस्टिंग मेथड आहे किंवा रोस्टर मेथड, त्याला रूल मेथड किंवा आपण याला म्हणू शकतो सेट बिल्डर मेथड. सेट बिल्डर मेथड. ओके, आता यामध्ये काय दिलं? पहिल्या साईड दिलं पहा 2 4 6 8 10 12 14. कसं दिलं आहे? ए इज इक्वल टू, आपण त्याला पण नाव घेतलं सेट बिल्डरमध्ये काय लिहिलं पहा, किंवा रूलमध्ये काय लिहिलं आहे? एक्स सच दॅट एक्स इज अन इवन नॅचरल नंबर लेस दॅन 15. 15पेक्षा छोटा काय आहे? इवन नॅचरल नंबर आहे. नॅचरल नंबर असल्यामुळे ऑब्व्हियसली पॉझिटिव्ह आले. त्यानंतर इवन पाहिजेत म्हणजे 2 4 6 8 अप टू 12. ओके, चला तर मग पुढचा पाहूयात. चला, बी सेट काय दिला पहा, रूल मेथडमध्ये दिला आपल्याला. बी इज इक्वल टू एक्स सच दॅट, त्या स्लॅशला लाईनला काय म्हणतो आपण? सच दॅट म्हणतो. हे लक्षात ठेवा. आपण जे स्लॅश लाईन किंवा कोलन वापरणार आहे त्या कोलन किंवा स्लॅश लाईनला सच दॅट म्हणणार आपण. एक्स सच दॅट एक्स इज परफेक्ट स्क्वेअर नंबर बिटवीन 1 and 20. 1 आणि 20च्या मधले परफेक्ट स्क्वेअर नंबर आपल्याला बी मध्ये लिहायचे. ओके, मग लिस्ट मेथडमध्ये कसं लिहू शकतो आपण? बी इज इक्वल टू, कोणते कोणते परफेक्ट स्क्वेअर आहेत? 1चा स्क्वेअर 1, 2चा 4, 3चा 9, 4चा 16, 5चा 25. 25 कुठे गेला? 20च्या बाहेर पुढे गेला पहा. पुढे म्हणले 1 आणि 20च्या मधले. मग आपण म्हणू शकतो बस एवढेच, करले ब्रॅकेट कम्प्लिटेड. हे 4 एलिमेंट 1 4 9 आणि 16. समजतंय? अशा पद्धतीने. आता काय म्हणतो आपण? इथं काय दिले पहा, सी इज इक्वल टू, थर्ड क्वेश्चन, ए ई आय ओ यू हे काय आहेत? ओवेल्स आहेत. म्हणून यात सी इज इक्वल टू एक्स सच दॅट एक्स इज ओवेल्स. एक्स इज ओवेल्स ऑफ इंग्लिश अल्फाबेट्स. इंग्लिश अल्फाबेटमध्ये काय तो ओवेल्स आहे. चला, डी काय दिलाय? डी इज इक्वल टू सेट बिल्डरमध्ये दिलाय पहा, वाय सच दॅट वाय इज कलर इन द रेनबो. रेनबो मधले कलर्स कोणते कोणते असतात? चला शॉर्टकटमध्ये लिहूयात. डी इज इक्वल टू, तर पूर्ण कलर लिहित बसणार नाही आपण येलो वगैरे, तर आपण डायरेक्ट लिहूयात रेड आर कॉमा ऑरेंज येलो ग्रीन ब्ल्यू इंडिगो अँड व्हायलेट. अशा पद्धतीने आपण त्याचे एलिमेंट लिस्ट फॉर्ममध्ये लिहू शकतो. चला, आणखी पुढला काय दिलाय? पी. पी इज इक्वल टू एक्स सच दॅट एक्स इज अन इंटिजर अँड -3 इज लेस दॅन एक्स इज लेस दॅन +3. -3 आणि +3च्या मधले इंटिजर लिहायचे आपल्याला पी. म्हणजे पी इज इक्वल टू कोणते कोण असणार आहेत? -3च्या पुढला इंटिजर कोणता असणार? -2 -1 0 1 2. आता 3 घ्यायचा का नाही घ्यायचा? इथे कम्प्लिटेड करले ब्रॅकेट. ओके, चला पुढचा पाहूयात. एम इज इक्वल टू काय? एम 1 8 27 64 125. आठवतं काय? नाही आठवत? क्यूब्स आहेत पहा ते क्यूब्स. 1 काय आहे? 1चा क्यूब, 2चा क्यूब 8, 3चा क्यूब 27 आणि सो ऑन. पुढे काय? डॉट 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 म्हणले काय लिहिते ना आपल्याला? एम इज इक्वल टू काय? एक्स सच दॅट एक्स इज cube of natural numbers.
नॅचरल नंबरचे काय होतील ते क्यूब होतील. म्हणजे आता नॅचरल नंबर कोण असतात 1, 1चा क्यूब 1, 2चा क्यूब 8, 3चा क्यूब 27, 4चा क्यूब 64, 5चा क्यूब 125 अँड सो ऑन डॉट डॉट डॉट. नॅचरल नंबर संपत नाहीत आणि क्यूब सुद्धा संपणार नाहीत. असे डॉट डॉट डॉटचं मिनिंग काय होतं पुढे इन्फिनिटी. ओके, चला नोट करून घ्या. आपण पुढे पाहूयात. चला प्रॅक्टिस सेट 1.1 पाहतो आपण. काय दिलं क्वेश्चन. फर्स्ट क्वेश्चन पहा. राईट द फॉलोइंग सेट इन रोस्टर फॉर्म. सेट दिलेत आपल्याला एक 4 सेट आपल्याला रोस्टर फॉर्ममध्ये लिहायचे आहेत. कोणता सेट म्हणजे सेट ऑफ E1 नॅचरल नंबर्स. समजा मी नाव दिलं E इज इक्वल टू E1 नॅचरल नंबरचे सेट. कोणते कोणते असतात E1 नॅचरल नंबर. 2, 4, 6, 8 आठवतात का. का असेल 0 इज E1 नॅचरल नंबर. नो, 0 इज नॉट अ नॅचरल नंबर. 0 नॅचरल नंबरच नाही आहे तर E1 नॅचरल नंबर होण्याचा प्रश्नच नाही. म्हणजे E1 पण पाहिजे आणि नॅचरल पण पाहिजे. नॅचरल म्हणजे सगळे पॉझिटिव्ह नंबर्स आणि E1 म्हणजे कोण होईल 2 पहिला, दुसरा 4, पुढला 6, 8. थांबेल काय. थांबणारच नाही. डॉट डॉट करून टाकूया पुढे. चला जे 2-4 एलिमेंट लिहायचे पुढे डॉट 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 करायचे. हे झाले सेट ऑफ E1 नॅचरल नंबर्स. आता पुढे काय म्हणले सेट ऑफ E1 प्राईम नंबर्स फ्रॉम 1 to 50. 1 ते 50 मधले E1 प्राईम नंबर्स लिहायचे आपल्याला. कोणते असतात रे E1 प्राईम नंबर्स. प्राईम नंबर्स माहिती आहेत का. कोणते कोणते 2, 3, 5, 7 आठवत ना. प्राईम नंबर पाहिजे E1 पाहिजेत. कोणता असतो प्राईम नंबर E1. फक्त 2. आठवतंय का. प्राईम नंबर फक्त 2. कारण E1 मध्ये फक्त 2 काय असेल प्राईम नंबर. आपल्याला समजा P घेतला. P इज इक्वल टू काय सेट देऊयात 2. एकटा 2 हा फक्त E1 प्राईम नंबरचा सेट होईल. पुढे पाहूयात. सेट ऑफ निगेटिव्ह इंटिजर्स. निगेटिव्ह इंटिजर कोणते असतात. मी नाव दिलं A इज इक्वल टू कोणते निगेटिव्ह इंटिजर द्यायचे. कोणते कोणते निगेटिव्ह इंटिजर आहेत आपल्याकडे. -1, -2, -3, -4 अँड सो ऑन डॉट डॉट. निगेटिव्ह इंटिजर सुद्धा काय आहेत इन्फिनिटीपर्यंत जातात. आता काय म्हणलं पुढे 7 बेसिक साऊंड्स ऑफ सरगम म्हणजे सूर. सरगमचे 7 बेसिक साऊंड आठवतात का. सा रे गा मा पा द नि सा. सा शेवटचा घ्यायचा नाही परत. ओके, चला मग सरगम्स लिहिण्यासाठी S इज इक्वल टू म्हणूयात. S इज इक्वल टू तुम्ही तुमचा सिम्बॉल वापरू शकता. कॅपिटल वापरायचे फक्त लिहायला. कोणते आहेत सा रे गा मा पा द नि. ओके, झाले 7. 1, 2, 3, 4, 5, 6, 7. ओके, शेवटचा 6 आपण परत रिपीट करत असतो पण तो स्टार्टिंगपासून होत असतो. ओके, सा रे गा मा पा दा नि. हे काय आहेत 7 बेसिक सरगम्स. चला नोट करून घ्या. सेकंड प्रॉब्लेम पाहूया. चल काय दिलं सेकंड क्वेश्चन. राईट द फॉलोइंग सिम्बॉलिक स्टेटमेंट इन वर्ड्स. वर्ड्समध्ये लिहायचे आपल्याला. हे काय दिले 4/3. 4/3 बिलॉंग्स टू Q. म्हणूयात काय लिहिता येईल 4/3 बिलॉंग्स टू Q. ओके, संपलं. इथं काय हे नॉट बिलॉंग्स टू दिसते म्हणजे काय -2 नॉट बिलॉंग्स टू Q. -2 काय होणार नाही Q मध्ये बिलॉंग करणार नाही. पुढला पाहूयात P सच दॅट. काय दिलं P इज अ एलिमेंट सच दॅट. मग कसं येईल P इज सेट कंटेन्स P. म्हणूयात P इज सेट कंटेन्स स्मॉल p such that p is an odd number. P is an odd number. असं लिहा किंवा याला ऑप्शनल एक स्टेटमेंट देतो मी पहा. P is set of odd numbers. डायरेक्ट म्हणू शकतो आपण. P काय दिसतो एक सेट आहे कशाचा त्याच्यामध्ये कोण आहेत ऑड नंबर्स असं पण लिहू शकता. ओके, चला नोट करून घ्या. ऑप्शनल स्टेटमेंट सोबत राहू द्यात. आपण पुढचा क्वेश्चन पाहूयात. चला काय म्हणले थर्ड क्वेश्चन. राईट एनी 2 सेट्स बाय लिस्टिंग मेथड अँड रूल मेथड. आपण खूप सारे पाहिलेत आपण लिहूयात. चला समजा माझा सेट घेतला मी A इज इक्वल टू काय सेट आहे 1, 2, 3, 4 आणि 5. त्याला लिस्टिंग मेथड लिहिला आहे. मग आता रूल मेथडने कसं लिहिता येईल A इज इक्वल टू काय लिहिता येईल x such that x is natural number less than 6. लेस दॅन 6 कसे तर लेस दॅन म्हटलंय लेस दॅन ऑर इक्वल टू नाही म्हटलं म्हणजे 5 पर्यंत जायचं म्हटल्यावर 6 शेवटची बाउंड्री पॉईंट घ्यायला लागेल. समजा दुसरा घेतला आपण दुसरा एक्झाम्पल घेतलं एखादं B इज इक्वल टू समजा घेतला 2, 4, 6, 8 म्हणून यात B
इज इक्वल टू वाय सच दॅट वाय इज, इथं एक्स राहिलं बरं का, वाय इज काय म्हणता येईल आपल्याला, इवन नंबर लेस दॅन 9, इवन नॅचरल नंबर म्हणता येईल, इवन नॅचरल नंबर लेस दॅन 9, किंवा मी एक सेट घेतला सी इज इक्वल टू, त्याच्यामध्ये समजा घेतला मी फक्त 0, फक्त 0 घेतलं म्हणजे काय होईल, सी इज इक्वल टू एक्स सच दॅट एक्स इज नायदर पॉझिटिव्ह नॉर निगेटिव्ह. असा नंबर जो पॉझिटिव्ह सुद्धा नाही किंवा निगेटिव्ह सुद्धा नाही, तर तो काय येतोय, 0 येतोय. ओके, कुठलाही लिहू शकता. आपण खूप सारे या अगोदरच्या ॲक्टिव्हिटीमध्ये पण पाहिलेत, सेट बिल्डर टू रूल मेथड, रूल टू सेट बिल्डर मेथड. कुठलाही एखादं एक्झाम्पल देऊ शकता आणि हा चॅप्टर संपेपर्यंत तुम्ही चॅम्पियन होऊन जाल एक्झाम्पल देण्यामध्ये. चालतं, मग पुढला घेऊयात. चला, पुढला काय दिलंय, राईट द फॉलोइंग सेट्स युजिंग लिस्टिंग मेथड. आपले जे सेट आहेत ते लिस्टिंग मेथडमध्ये लिहायचे आहेत. चालतं, मग लिहूयात. काय दिलेत, ऑल मंथ्स इन इंडियन सोलर इयर, भारतीय सोलर इयर, सोलर म्हणजे आपल्या भारतीय सौर वर्षामध्ये कोणते कोणते महिने असतात, मंथ्स लिहायचे आहेत. ओके, चला तर मग लिहूयात. समजा मी मंथसाठी एम सिम्बॉल वापरला, एम इज इक्वल टू, पहिला कोणता आहे, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 आले बरोबर सगळे. अशा पद्धतीने लिस्ट करायची फक्त, बाकी काही नाही. लिस्ट करायची, कर्ली ब्रॅकेटमध्ये द्यायची, कॉमन सेपरेट करायची, बस एवढंच काम आहे. आता पुढला, लेटर्स इन द वर्ड कॉम्प्लिमेंट. एक कॉम्प्लिमेंट म्हणून वर्ड आहे, त्याचे लेटर्स लिहायचे. चला, एल देऊयात, जो तुम्हाला आवडेल तो सिम्बॉल द्यायचा आहे. एल इज इक्वल टू काय म्हणलेत, कॉम्प्लिमेंटमधले लेटर्स घ्यायचे, एक एक लेटर. सी, दुसरा ओ, एम, पी, एल, ई, परत एम आलाय, पा एम डबल झालाय, घ्यायचा नाही, एकदाच घ्यायचा. सेटचे रूल माहिती आहे ना काय, फक्त एकदाच लिहायचंय, जे काय लिहायचं ते फक्त एकदा लिहायचंय. म्हणजे एम झाला, ई पण डबल होतोय, नाही चालणार, एन आणि टी. रिपिटेशन नॉट अलाउड वापरायचं. आणि सेपरेट काय केलं आपण, कॉमर्सने सेपरेट केले. चला तर मग पुढचं पाहूयात. चला, पुढला काय आपला, सेट ऑफ ह्युमन सेन्सरी ऑर्गन्स. म्हणून मी सांगितलं ओ इज इक्वल टू काय, ह्युमन सेन्सरी ऑर्गन्स, आय, नंतर नोज, नंतर टंग, नंतर स्किन, नंतर इयर. ओके, हे काय आहेत, आयज, नोज, टंग, स्किन, इयर्स, असे 5 ह्युमन सेन्सरी ऑर्गन्स आहेत. ओके, समजले असतील. चला पुढचा पाहूयात. सेट ऑफ प्राईम नंबर्स फ्रॉम 1 to 20. सेट ऑफ प्राईम नंबर, समजा मी नाव दिलं पी इज इक्वल टू सेट ऑफ प्राईम नंबर्स फ्रॉम 1 to 20. पहिला प्राईम नंबर 2, 3, 5, 7, 11, 13, 17, 19. ओके, 21 जाईल पुढे आणि 20च्या आतमध्ये पाहिजे नंतर आपल्याला काय करणार, 19 बस लास्ट. ओके, चला पुढचा पाहूयात. नेम ऑफ कॉन्टिनेंट्स ऑफ द वर्ल्ड. वर्ल्डचे कॉन्टिनेंट, समजा आपण त्याला नाव दिलं सी इज इक्वल टू कॉन्टिनेंट्स ऑफ द वर्ल्ड. कोणते कोणते कॉन्टिनेंट आहेत आपल्याकडे, एशिया, आफ्रिका, युरोप, नॉर्थ अमेरिका, साऊथ अमेरिका, ऑस्ट्रेलिया, आणि शेवटचा अंटार्क्टिका, बर्फाच्या देश. ओके, 1 2 3 4 5 6 7 बरोबर आहे. 7 आपल्याकडे वेगवेगळे खंड आहेत, आपल्याला माहिती आहेत, 7 कॉन्टिनेंट्स आहेत. चला, झाले असेल
नोट करून घ्या. आपण नेक्स्ट प्रॉब्लेम पाहूयात. चला काय म्हणलेत पहा, क्वेश्चन नंबर 5. राईट द फॉलोइंग सेट्स युजिंग रूल मेथड. रूल मेथडने आपल्या खालचे सेट काय करायचे आहेत, लिहायचे आहेत. चला तर मग लिहूयात. पहिले काय दिसतोय, तर ए इज इक्वल टू 1 4 9 16 25 36 काय दिसतात ते, अरे नॅचरल नंबरचे काय आहेत, स्क्वेअर आहेत ते, आणि कुठपर्यंत 10चा स्क्वेअर 100 पर्यंत आहेत. ओके चला म्हणूयात एक्स सच दॅट एक्स इज स्क्वेअर ऑफ नॅचरल नंबर अप टू 10. 10 पर्यंतचे नॅचरल नंबरचे काय ते स्क्वेअर्स आहेत. एवढंच फक्त बस. ओके चला तर मग नेक्स्ट पाहूयात. काय दिसतोय 6 12 18 28 30 दिसतोय का, 36 42 आणि 48 काय दिसतोय, हा टेबल दिसतोय बघा, टेबल 6चा टेबल आहे. ओके कसं लिहिता येईल, b इज इक्वल टू y सच दॅट y इज इक्वल टू 6n where n is natural number. लेस दॅन, तर कुठपर्यंत आहे, शेवटचा बघा 48 आहे. 48 म्हणलं किती पर्यंत म्हणणार आपल्याला, 8 6 8 जा 48 ना, लेस दॅन 9 म्हणूयात. ओके 9 पेक्षा छोट्या नॅचरल नंबरला 6 ने मल्टिप्लाय केलेल्या सगळ्या व्हॅल्यू आहेत त्या. चला पुढचा सी काय, SMILE म्हणजे ते स्माइल वर्डचे काय आहेत, लेटर्स आहेत. म्हणूया सी इज इक्वल टू एक्स सच दॅट एक्स इज लेटर of the word smile. स्माइल या वर्डचे काय ते लेटर्स आहेत. पुढला पहा संडे मंडे ट्यूजडे वेन्सडे थर्सडे फ्रायडे सॅटर्डे काय ते डेज आहेत. म्हणू शकतो बी इज इक्वल टू एक्स सच दॅट एक्स इज डे इन अ वीक. एका आठवड्यातले ते काय आहेत, दिवस आहेत ते. पुढला पहा AET कोणतं कशाचं वय ते पहा, EAT हा वर्ड आपला प्रॉपर आहे, इट म्हणू शकतो एक्स इज इक्वल टू एक्स सच दॅट एक्स इज लेटर्स ऑफ वर्ड EAT. ईट या वर्डचे काय ते लेटर्स आहेत. खूप सोपं आहे पहा. चला नोट करून घ्या. आपण नेक्स्ट टॉपिक पाहूयात. चला नेक्स्ट टॉपिक काय, टाइप्स ऑफ सेट. तर सेटचे वेगवेगळे टाइप्स पडतात. कोणते कोणते पडतात, इथे आपल्याला काही 4 टाइप्स दिलेत. पहिला टाइप आहे सिंगलटन सेट. सिंगलटन सेट म्हणजे काय, डेफिनेशन दिली पहा, अ सेट कंटेनिंग अ सिंगल एलिमेंट इज कॉल्ड सिंगलटन सेट. आठवत का अगोदर प्रॉब्लेम आपण लिहिलं होतं पहा, इवन प्राईम नंबर, कोणता इवन प्राईम नंबर आहे, ओनली 2. फक्त 2 असा एक नंबर आहे जो इवन प्राईम नंबर म्हणून लिहिला जाऊ शकतो. म्हणजे काय म्हणू शकतो आपण, समजा x इज इक्वल टू 2 इज अ सिंगलटन सेट. किंवा आपण लिहितो पहा, नंबर विच इज नायदर पॉझिटिव्ह नॉर निगेटिव्ह काय होता, समजा मी लिहिला p इज इक्वल टू 0. म्हणजे असा सेट ज्याच्यामध्ये फक्त एकच एलिमेंट आहे जो असा सेट आपण त्याला म्हणू शकतो सिंगलटन सेट. म्हणजे सेट कंटेनिंग ओनली वन एलिमेंट, एक एलिमेंट असलेला सेट म्हणजे काय आहे, सिंगलटन सेट. समजताय का. कुठलाही सेट घ्या, समजा घेतला सेट y इज इक्वल टू m, बस काही असेल डझंट मॅटर. m हा एक कोड घेतला त्यामध्ये तो काय घेतला मी, सिंगल एलिमेंट असलेला सेट म्हणजे काय असणार आहे, सिंगलटन सेट. ओके चला तर मग पुढचा क्वेश्चन पाहूयात. पुढचं नाव काय, एम्प्टी सेट. सेकंड काय, एम्प्टी सेट किंवा नल सेट. एम्प्टी सेट किंवा नल सेट म्हणजे काय, if there is not a single element in a set which satisfy the given condition then it's called null set. त्याला काय म्हणता येईल, नल सेट. म्हणजे असं एकही एलिमेंट जर नसेल त्या सेटमध्ये ते कंडिशन सॅटिस्फाय करणारा, तर आपण त्याला काय म्हणणार आहे, नल सेट. फॉर एक्झाम्पल द पर्सन हॅव्हिंग हाईट 7 मीटर, 7 मीटर हाईट असलेला कोणी माणूस आहे का आपल्या जगामध्ये अवेलेबल, कोणीच नाही, तो एम्प्टी सेट येईल. फॉर एक्झाम्पल अ नंबर विच इज पॉझिटिव्ह ॲज वेल ॲज निगेटिव्ह. असा नंबर कोणता आहे जो पॉझिटिव्ह पण आहे निगेटिव्ह पण आहे, नाही. निगेटिव्ह नॅचरल नंबर आहे का कुठला एखादा निगेटिव्ह नॅचरल नंबर पाहिला तुम्ही आतापर्यंत, नॅचरल नंबर सगळेच पॉझिटिव्ह असतात, कसाही निगेटिव्ह नाही येणार. ओके अशा प्रकारचे सेटला आपण काय म्हणणार आहे, एम्प्टी सेट. मग म्हणू शकतो आपण त्याला कसं डिनोट करणार, आपण समजा नाव दिलं E इज इक्वल टू
असं कर्ली ब्रॅकेट काढायचे पण मध्ये काहीच लिहायचं नाही, 2 कर्ली ब्रॅकेट काढायचे, मध्ये काहीच लिहायचं नाही, याचा अर्थ काय झाला एम्प्टी सेट. किंवा E इज इक्वल टू 5. हा 5 एक सिम्बॉल आहे, तो सिम्बॉल आपण त्यासाठी वापरतोय. ओके, काय म्हणले, नल सेट इज रिप्रेझेंटेड बाय 2 कर्ली ब्रॅकेट ओपन आणि दुसरा 5 हा सिम्बॉल आपण त्यासाठी वापरतो. चला तर मग नेक्स्ट पाहूयात. पुढे काय फायनाईट सेट. फायनाईट म्हणजे काय, या अगोदर पहा फायनाईट वर्ड कुठे आपण वापरला होता, त्यामध्ये काय होतं काउंटेबल नंबर्स. ओके, म्हणजे पाहूया तिथे इफ अ सेट इज नल सेट और नंबर ऑफ एलिमेंट्स आर लिमिटेड ऑन काउंटेबल. म्हणजे एकतर सेट नल सेट असेल, एम्प्टी असेल, किंवा नंबर ऑफ एलिमेंट्स कसे असतील काउंटेबल असतील. काउंटेबल जे आपण मोजू शकतो, आपण जिथपर्यंत मोजू शकतो, म्हणजे त्याचा एंड पॉईंट माहिती असेल असं आहे ॲक्च्युली. ज्याचा एंड पॉईंट माहिती आहे असे सेट्स त्याला काय म्हणतो आपण फायनाईट सेट. पर डेफिनेशन पहा, अ सेट इज null set or number of elements are limited and countable, then it is called finite set. चला एखादं एक्झाम्पल पाहूयात. मग अशी पहा सेट ऑफ फर्स्ट 5 रॅशनल नंबर आले आपल्याकडे. म्हणजे काय, समजा P इज इक्वल टू 1 2 3 4 आणि 5. ओके, इथे किती दिसत आहेत, 5 एलिमेंट आहेत, काउंटेबल आहेत ना, मोजता येतात. चला ओके, समजा मी एक सेट घेतला X इज इक्वल टू 1 2 3 4 5 आणि डॉट 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 डॉट. पुढे समजा मी लिहिले 1 lakhs आहेत का, मग काउंटेबल आहे ना. 1 लाख पर्यंत आपण मोजू शकतो. 1 लाख ऐवजी 10 lakhs केले मोजू शकतो. 10 lakhs नाही 1 crore केले, 10 crore केले, 1000 crore केले, डझंट मॅटर. एंड पॉईंट माहिती आहे, काउंटेबल नंबर्स आहेत, काही ना काही काउंट करू शकतो ना. 1 दिवस लागेल, 2 दिवस लागेल, नाही 2 दिवस नाही, संपूर्ण आयुष्य लागू देत, पण काउंटेबल आहेत. त्याचा एंड पॉईंट माहिती आहे, आपल्याला इथे जाऊन थांबायचं आहे, एक फिक्स व्हॅल्यू माहिती आहे जिथे जाऊन आपण थांबणार आहे. असे करू शकतो आपण त्याला एक्स. म्हणजे आजचा सेट त्याला आपण म्हणू शकतो फायनाईट सेट. समजतं का फायनाईट सेटचं मिनिंग. आता त्याच्या अपोजिटला इनफायनाईट सेट. इनफायनाईट सेट म्हणजे काय, इफ नंबर ऑफ एलिमेंट्स इन अ सेट इज अनलिमिटेड ऑर अनकाउंटेबल. अनलिमिटेड किंवा अनकाउंटेबल, देन द सेट इज कॉल्ड इनफायनाईट सेट. त्या सेटला काय म्हणतो आपण इनफायनाईट सेट. म्हणजे कोणते रे, आठवतं का नॅचरल नंबर n इज इक्वल टू 1 2 3 4 5 अप टू डॉट डॉट. एंडच नाही त्याला, कुठलाही एंड नाही, त्याला काय म्हणतो आपण इनफायनाईट सेट. ओके, चला पुढला होल नंबर इज इक्वल टू 0 1 2 3 डॉट डॉट. आहे का एंड त्याला, कुठलाही एंड नाही. ओके, चला तर मग कन्सेप्ट समजले असेल. कन्सेप्ट समजणं गरजेचं आहे इथे. डेफिनेशन आणि त्याचे काही एक्झाम्पल्स लिहून ठेवा. आपण पुढचा टाईप पाहूयात. चला नेक्स्ट कन्सेप्ट काय पहा, इक्वल सेट्स. सेट आपण इक्वल सेट कधी म्हणतो, चला काय म्हणतात, 2 सेट्स A अँड B आर सेट टू बी इक्वल. कधी इक्वल म्हणू शकतो आपण, इफ एव्हरी एलिमेंट ऑफ सेट ए इन बी, हा काय पाहिजे बी मध्ये पाहिजे, अँड एव्हरी एलिमेंट ऑफ बी इन ए, बीचा प्रत्येक एलिमेंट ए मध्ये पाहिजे आणि एचा प्रत्येक एलिमेंट बी मध्ये पाहिजे, तेव्हा काय म्हणू शकतो आपण, देन सेट ए अँड बी आर इक्वल सेट. त्याला आपण म्हणू शकतो इक्वल सेट आणि लिहू शकतो ए इज इक्वल टू बी अँड सिम्बॉलिकली रिटन ॲज ए इज इक्वल टू बी. फॉर एक्झाम्पल मी एक सेट बनवतोय, सेट ए बनवतोय पहा, त्यामध्ये मी लेटर्स घेतोय आबा या वर्डचे, A. आबा हा जो वर्ड आहे माझा, त्या वर्डचे मी लेटर्स घेतोय सगळे. काय येईल, पहिला सेट एलिमेंट ए, दुसरा बी, आणि पुढचा परत तेच येतील ए आणि बी येईल ना. ओके, आणि मी दुसरा सेट घेतोय बी, याच्यामध्ये लेटर्स घेतोय सगळे बाबा या वर्डचे, BA या वर्डचे मी लेटर्स घेतोय. काय होतील, पहिला एलिमेंट बी, दुसरा एलिमेंट ए, आले 2 सेट. आता पहा ए मध्ये हाच पहिला एलिमेंट ए, तो बी मध्ये आहे का, तर दुसऱ्या ठिकाणी आहे पाहतो ए. बी मध्ये दुसरा ए मध्ये दुसरा एलिमेंट बी, तो आहे का खाली आहे. म्हणजे आपण एलिमेंट मॅच करणारे, इकडला इकडे आहे का, ओके आहे, दुसरा आहे का, आहे, म्हणजे संपूर्ण ए बी मध्ये आहे. आता दुसऱ्या एलिमेंट चेक करूयात. आता इकडे खाली कोण आहे, बी आहे, वरती बी आहे का, आहे, खाली ए आहे, वरती ए आहे का, आहे, म्हणजे खालचे सगळे वरती आहेत, वरचे सगळे खाली आहेत. तर मग आपण म्हणतो देअरफॉर ए इज इक्वल टू बी, कारण ए चे सगळे एलिमेंट बी मध्ये आहेत, बी चे सगळे एलिमेंट ए मध्ये आहेत. आणखी एक एक्झाम्पल पाहूया पहा, ए इज इक्वल टू 1 2 3 4, ओके, आणि बी इज इक्वल टू 4 2 3 1, ओके, हा एलिमेंट घेतला. आता पहा सगळे एलिमेंट चेक करूयात. एचा 1 आहे, खाली 1 आहे, ए मध्ये 2 आहे, खाली 2 आहे, ए मध्ये 3 आहे, खाली 3 आहे, ए मध्ये 4 आहे, खाली 4 आहे. आता उलटे चेक करायचे, उलटे चेक करूयात. बी मध्ये 4 आहे, ए मध्ये 4 आहे, बी मध्ये 2 आहे, ए मध्ये पण 2 आहे, बी मध्ये 3 आहे,
ए मध्ये पण 3 आहे, ओके, आणि बी मध्ये 1 आहे, ए मध्ये पण 1 आहे. चला खालून पण वरती सगळे, वरून पण खाली सगळे म्हणू शकतो. देअरफॉर ए इज इक्वल टू बी. ओके, चला आणखी एक एक्झाम्पल पाहूयात. ए इज इक्वल टू 2 4 6 8. ओके, आणि पुढे तुम्ही बी इज इक्वल टू 10 8 6 4 2. ओके, सगळ्यात पहिली कंडिशन नंबर ऑफ एलिमेंट्स वेगवेगळे आहेत. इथं 4 आहेत, इथं 5 आहेत, म्हणजे सेम होणार नाहीत, पण तरी चेक करूयात. पहा, ए मध्ये 2 आहे, बी मध्ये 2 आहे, ए मध्ये 4 आहे, बी मध्ये 4 आहे, ए मध्ये 6 आहे, बी मध्ये 6 आहे, ए मध्ये 8 आहे, बी मध्ये 8 आहे. आहेत ना सगळे? मग खालून वरती चेक करायचे उलट. आता ए मध्ये 10 आहे, बी मध्ये 10 आहे, ए मध्ये 10 आहे का? नाहीये, म्हणजे संपला. म्हणू शकतो आपण इथे सिन्स 10 belongs to B but 10 does not belongs to A. A मध्ये तो जात नाही, therefore A is not equal to B. A B मध्ये इक्वल होणार नाही. चला इक्वल सेट कन्सेप्ट समजली का? प्रत्येक एलिमेंट काय पाहिजे? सारखा पाहिजे. चला पुढे पाहूयात. चला प्रॅक्टिस सेट 1.2 पाहतोय आपण. आता काय दिलाय? फर्स्ट क्वेश्चन, डिसाइड विच ऑफ द फॉलोइंग आर इक्वल सेट आणि विच आर नॉट. जस्टिफाय युअर आन्सर. आपल्याला 3 सेट दिलेत ए बी सी, ते आपल्याला इक्वल आहेत की नाही चेक करायचे. ए काय दिलं पहा? ए इज इक्वल टू एक्स सच दॅट 3x - 1 इज इक्वल टू 2. म्हणजे काय? आता पुढल्याची जी एक्स व्हॅल्यू असेल ती एक्स मध्ये असेल, म्हणजे आपण लिहूयात 3x - 1 इज इक्वल टू 2. याला सोड करूयात, -1 इकडे जाईल, +1 होईल. 3x इज इक्वल टू 2 + 1, 3x इज इक्वल टू 3, x इज इक्वल टू 3/3, x इज इक्वल टू 1. देअरफॉर a इज इक्वल टू काय असेल आपला? 1. ए मध्ये एक एलिमेंट असेल 1. दुसरा सेट काय पहा बरं? दुसरा सेट आपल्याकडे b. b इज इक्वल टू काय बी म्हणलेत? x सच दॅट x इज नॅचरल नंबर बट x इज नायदर प्राइम नॉर कॉम्पोजिट. x काय? x इज नॅचरल नंबर नायदर प्राइम नॉर कॉम्पोजिट. म्हणजे असा नॅचरल नंबर जो प्राइम पण नाही आणि कॉम्पोजिट पण नाही. कोणता आहे? आठवतोय का? तो पण काय आहे? 1. बरोबर आहे का? b इज इक्वल टू 1. 1 असा नॅचरल नंबर आहे जो प्राइम पण नाही आणि कॉम्पोजिट पण नाही. समजतंय? चला सी पाहूया. सी काय दिलाय? c is equal to x such that x belongs to natural number and x is less than 2. कोण पाहिजे? असे x पाहिजे, ते नॅचरल नंबर मधले आहेत, म्हणजे नॅचरल नंबर पाहिजे x, आणि तो कसा पाहिजे? x is less than 2. म्हणजे काय पाहिजेत? असे x पाहिजेत जे x काय? नॅचरल नंबर, नॅचरल नंबर असणारे x पाहिजेत, आणि लेस दॅन 2. 2 पेक्षा छोटा नॅचरल नंबर कोण आहे? 1. एकटाच आहे, कारण की पहिला स्टार्टिंग नंबर तोच आणि एंडला पण तोच होणार. c is equal to 1. म्हणू शकतो की त्याला म्हणूयात 1, याला 2, याला 3. म्हणूयात फ्रॉम 1 2 and 3 काय म्हणता येईल? सगळीकडे काय सारखे एलिमेंट आहेत, म्हणजे ए इज इक्वल टू बी इज इक्वल टू सी. ए बी सी कसे असतील? इक्वल सेट असतील तिने पण. चला नेक्स्ट पाहूयात. पण पहा पुढे काय म्हणले? डिसाइड वेदर ए अँड बी आर इक्वल, गिव्ह युअर रिझन. आपल्या ए आणि बी इक्वल आहेत का नाही डिसाइड करायचे आणि रिझन द्यायचे. पहिला क्वेश्चन काय? ए इज इक्वल टू इवन प्राईम नंबर्स. कोणते आहेत इवन प्राईम नंबर्स? अरे मग त्याचा क्वेश्चन आहे पहा. ए इज इक्वल टू इवन प्राईम नंबर्स म्हणजे फक्त 2. ओके, मग ए झाला. तर बी काय दिलाय? बी इज इक्वल टू एक्स सच दॅट 7x - 1 इज इक्वल टू 13. आता 7x - 1 इज इक्वल टू 13 सॉल्व करूयात. 7x - 1 इज इक्वल टू 13, -1 इकडे जाईल, +1 होईल. 7x इज इक्वल टू 13 + 1, 7x इज इक्वल टू 14, म्हणजे x इज इक्वल टू 14 डिवाइडेड बाय 7, म्हणजे x इज इक्वल टू 2. बरोबर आहे का? 2 चा भाग जाईल याला. देअरफॉर b इज इक्वल टू सिंगलटन 2. बरोबर आहे का? सिंगलटन 2 म्हणजे इथे 1 म्हणा, इथे 2 म्हणूयात. मग फ्रॉम 1 and 2, फ्रॉम 1 and 2 काय म्हणतात आपल्याला? a इज इक्वल टू b, कारण की a आणि b कसे आहेत? सारखे आहेत. चला नेक्स्ट पाहूयात. काय म्हणत पहा? थर्ड क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग आर एम्प्टी सेट्स अँड व्हाय. खालीपैकी कोणते एम्प्टी सेट आहेत आणि का?
रिझन महत्वाचं आपल्या इथे. चला पहा काय दिलाय, ए इज इक्वल टू ए इज इक्वल टू सेट कंटेनिंग ए सच दॅट ए इज नॅचरल नंबर स्मॉलर दॅन 0. 0 पेक्षा छोटा नॅचरल नंबर कोणी आहे का? अरे 1 पेक्षा छोटा नाही नॅचरल नंबर कोणी, तर 0 पेक्षा असण्याचा संबंधच नाही. म्हणजे ए इज इक्वल टू नथिंग, काहीच येणार नाही. म्हणू शकतो सिन्स ए डज नॉट कंटेन any element, therefore A is empty set. हे काय असेल आपला एम्प्टी सेट असेल. चला बी पाहूयात. बी काय दिलाय, एक्स सच दॅट एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 0. म्हणजे एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 0, म्हणजे स्क्वेअर रूट घेतलं तर एक्स इज इक्वल टू काय येईल 0. म्हणजे therefore बी इज इक्वल टू काय येईल सिंगलटन 0. ओके, म्हणू शकतो आपण सिन्स बी कंटेन्स 1 एलिमेंट. बी मध्ये एक एलिमेंट पहा कोणता आहे 0. therefore बी इज नॉट एम्प्टी. बी इज नॉट एम्प्टी सेट. बी हा एम्प्टी सेट होणार नाही. चला पुढला पाहूयात. काय म्हणलेत, C is equal to x such that 5x minus 2 is equal to 0. 5x minus 2 काय आहे 0 आणि x belongs to नॅचरल नंबर. मग चला 5x minus 2 सोडूयात. 5x minus 2 is equal to 0. तो मायनस 2 जाऊन प्लस 2 होईल. 5x is equal to 2 म्हणजे x is equal to 2 divided by 5. हा नॅचरल नंबर आहे का? नाही. which is does not belongs to नॅचरल नंबर. ओके, नॅचरल नंबर होणार नाही. therefore there is no such x possible. असा कुठलाही x पॉसिबल होणार नाही. मग काय शकतो therefore C is equal to काहीच नाही राहणार. म्हणजे C मध्ये काय एम्प्टी सेट. therefore C is empty set. C काय होईल आपला एम्प्टी सेट होईल. चला नोट करून घ्या. आपण नेक्स्ट प्रॉब्लेम पाहूयात. चला काय दिला पुढला, राईट विथ रिझन विच ऑफ द फॉलोइंग आर फायनाईट ऑर इनफायनाईट. आपल्याला खालचे कोणते फायनाईट आणि इनफायनाईट लिहायचे. चला पहा पुढचा. फर्स्ट क्वेश्चन काय दिला याच्यामध्ये, ए इज इक्वल टू एक्स सच दॅट एक्स इज लेस दॅन 10 अँड एक्स इज नॅचरल नंबर. मग काय लिहू शकतो आपण, ए इज इक्वल टू किती दिसतात ते 10 पेक्षा छोटे नॅचरल नंबर कोण कोण आहेत, 1 2 3 4 5 6 7 8 अँड 9. ओके, 9 पर्यंत एलिमेंट सगळे असतील. म्हणू शकतो सिन्स ए कंटेन्स 9 एलिमेंट्स. हे किती काउंटेबल आहेत. therefore ए इज फायनाईट सेट. बरोबर आहे का, हे काय होईल फायनाईट सेट होईल. चला बी पाहूयात. बी काय दिलाय, बी इज इक्वल टू वाय सच दॅट वाय इज लेस दॅन -1 अँड वाय इज अन इंटिजर. वाय कसा पाहिजे -1 पेक्षा छोटा आणि वाय काय पाहिजे इंटिजर पाहिजे. म्हणजे वाय मध्ये कोण कोण येईल, -1 पेक्षा छोटे कोण कोण असतात रे, -2 -3 -4 -5 डॉट डॉट. आणि हे कोण आहेत इंटिजर आहेत, कारण इंटिजर मध्ये निगेटिव्ह नंबर्स असतात. म्हणजे काय म्हणू शकतो, सिन्स बी कंटेन्स अनकाउंटेबल elements, therefore B is infinite set. B काय आपला इनफायनाईट सेट होईल. चला पुढला पाहूयात. सी काय दिलाय, C इज इक्वल टू सेट ऑफ स्टुडंट्स ऑफ क्लास 9 फ्रॉम युअर स्कूल. आपल्या स्कूलमधले किती स्टुडंट्स क्लास 9चे. समजा माझ्याकडे स्कूलमध्ये रोल नंबर 1 पासून रोल नंबर 50 पर्यंत स्टुडंट आहेत. म्हणू शकतो आपण इथं 1 2 3 4 अप टू 50. मग काय म्हणू शकतो आपण, सिन्स सेट सी कंटेन्स 50 in bracket countable elements. Okay, therefore C is finite set. C काय होईल आपला
फायनाईट सेट होईल. पुढचा पाहूया चौथा, सेट ऑफ पीपल्स फ्रॉम युअर विलेज. मग म्हणू शकतो किती होतील, आपल्या विलेजमध्ये किती लोक आहेत, 3000 असतील, 5000 असतील, 10000 असतील, 1,00,000 समजूयात ना. पण काय होऊ शकतं त्याचा फायदा, त्याची आपले ग्रामपंचायतमध्ये जनगणना असते पहा, कुठल्याही विलेजच्या ग्रामपंचायतमध्ये खाली जनगणना मिळते. त्या ठिकाणी आपण पाहिलं तर काउंटेबल नंबर ऑफ एलिमेंट्स, आपण सगळ्या जगाची लोक मोजू शकतो, माणसं मोजू शकतो, सगळ्या देशाची राष्ट्र जनगणना होते. तर त्यावेळी नंबर ऑफ पीपल्स काउंटेबल आहेत. म्हणू शकतो सिन्स नंबर ऑफ पीपल्स are countable. Okay, therefore this set is finite set. ओके, चला नेक्स्ट पाहूयात. नेक्स्ट काय दिलंय पहा, द सेट ऑफ ॲपरेटस इन लॅबोरेटरी. लॅबोरेटरीमध्ये किती ॲपरेटस आहेत, खूप सारे असतात. इन्फायनाइट मेनी असतात का, कधीच नाही. मग आपण लॅबोरेटरीचं डेस्कटॉप रजिस्टर जर पाहिलं तर त्या डेस्कटॉप रजिस्टरमध्ये किंवा स्टॉक रजिस्टरमध्ये आपल्याला लिस्ट मिळते सगळ्या ॲपरेटसची. तेवढी लिस्ट, तेवढे नंबर ऑफ ॲपरेटस आपल्यामध्ये आहेत, लॅबोरेटरीमध्ये आहेत. मग म्हणूयात सिन्स लिस्ट ऑफ ॲपरेटस contains countable apparatus, therefore this is finite set. आपण काय होईल, फायनाईट सेट होईल. पुढे पाहूयात काय म्हणलं, सेट ऑफ होल नंबर्स. कसं लिहितो आपण, W इज इक्वल टू 0 1 2 3 4 डॉट. काय म्हणू शकतो, सिन्स W contains uncountable elements. Therefore this set is infinite. ओके, चला शेवटचा सेट ऑफ रॅशनल नंबर्स. रॅशनल नंबर सुद्धा काय आहेत, अनकाउंटेबल. म्हणू शकतो सिन्स देर आर इनफायनाइटली मेनी और अनकाउंटेबल, म्हणू शकतो त्याला इनफायनाइटली मेनी रॅशनल नंबर्स. ओके, देयरफॉर दिस सेट इज इनफायनाइट सेट. तो काय होईल, इनफायनाइट सेट होईल. चला तर मग नोट करून घ्या. अशा प्रकारे आपण प्रॅक्टिस सेट 1.1 आणि 1.2 संपवलेला आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण वेन डायग्राम आणि त्यावरचे प्रॅक्टिस सेट पाहणार आहोत. चला तर मग थांबूयात. व्हिडिओ पूर्ण पाहण्यासाठी धन्यवाद. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर इन्फिनिटी ई क्लास या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हा व्हिडिओ आपल्या मित्रांना पाठवा. व्हिडिओ लाईक करा. काही अडचण असेल, काही डाऊट्स असतील, काही सजेशन असतील तर कमेंट नक्की करा.